रोडचं काम अद्याप या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही। आज आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलाय। काय मार्गाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तर करायला आले। प्रशासनाला तातडीने गेले अनेक महिने मी सांगते काम पूर्ण करा, पण हे आम्ही समाधानी नाही आणि मी आत्ताच परत कलेक्टरांना फोन करून हे व्हिडिओज त्यांना सगळे पाठवणार आहे। उरुळी देवाची या ठिकाणी जो कचरा डेपो लादण्यात आला पुढच्या मंगळवारी त्याची मीटिंग कॉर्पोरेशनला आहे। काही पावसाळा आहे, वारकरी संप्रदायांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करा? रामकृष्ण हरी पांडुरंगाचे आपण भक्त आहोत, आपण सगळे मिळून एकत्र जाऊया पंढरपूरला। सुप्रियाताई सुळे यांची आज या ठिकाणी सासवडचे पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या। आपली देखील भेट त्यांच्यासोबत झालेली आहे। काय नेमके भेटीमध्ये बोलणं झालं आहे, काय सांगा? सुप्रियाताईंचा हा पालखी दौरा पाहणीसाठी होता। आमच्या फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचा स्थापन झाल्यापासूनचा वारकरी आणि पालखी सोहळा आमच्यासाठी पण एक तेवढाच आनंदाचा सोहळा आहे आणि त्याच्यामुळं आम्ही प्रथमतः येणाऱ्या वारकऱ्यांचं पालखी सोहळ्याचं फुरसुंगी उरुळी नगर परिषदेच्या तर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतोय। सुप्रियाताईंनी हे विकास कामाच्या दृष्टीपण पाहणी करून गेल्या। त्या पाहणी दरम्यान सुप्रियाताई आले असताना आपली भेट झालेली आहे। त्या भेटमध्ये महामार्गासंदर्भात काही विशेष माहिती वगैरे दिली आहेत का? येण्याच्या आईला त्यांनी सांगितलेले अधिकारी पण उपस्थित होते येण्याच्या आईचे। त्यांना तातडीच्या सूचना सुप्रियाताईंनी दिलेल्या आहेत, खासदार आहेत या प्रभागाच्या, त्याच्यामुळे त्यांनी अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत आणि ते त्या पद्धतीने येण्याच्या आईला आम्ही फुरसुंगी उरुळी नगर परिषद म्हणून पण वारंवार आम्ही आमच्या नगर परिषदेमध्ये मिटिंग घेऊन ह्या पालखी महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं आम्ही त्या येण्याच्या आईला तर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे। मध्ये DPDCची मिटिंग झाली, DPDCच्या मिटिंगमध्ये आदरणीय सुनेत्राताई पवार ह्या पण उपस्थित होत्या। त्यांनी पण येण्याच्या आईला जे काही सूचना दिल्या ह्या पालखीच्या संदर्भात आणि अधिकचा निधी सुनेत्रा वहिनी त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री असल्यामुळे इथं येणार आहेत, ते पण होऊ शकते सगळ्या गोष्टी।